मान्यवर पाहतो आपण. खरंच कौतुक करावं लागेल मान्यवरांचं. लक्ष्मणदादा पवार साहेब असतील, राहुल दादा असतील, शंकरदादा पवार साहेब असतील, संजय दादा पवार साहेब असतील. वेलकम दादा, सहर्ष सहर्ष स्वागत. अमृत संघाचा पाठीचा कणा पाहतो आपण लक्ष्मणदादा पवार साहेबांना. खरंच थँक्यू सो मच. सर्व मान्यवर पाहतो. आज व्यासपीठाला 4 चांद लागले, फटाक्यांची आतिषबाजी केली. खरंच मान्यवर आले स्टेजला, 4 चांद लागले. खरंच वेलकम, सहर्ष स्वागत पुन्हा एकदा करतो मान्यवरांचं. खरंच थँक्यू सो मच. पहिल्या इनिंगचा खेळ झाला, 10 झालेत, 34 झालेत, 35चे समीकरण असतील. 18 चेंडू 35 धावा. आठवली संघ चांगली बॅटिंग राहिली आज. 18 चेंडू 35चे समीकरण. थँक्यू सो मच. ज्याने आपल्या ट्रॉफी सज्जने दिल्या, अर्थातच तुम्हाला सर्वांचं लाडकं वेळ पाहतो राहुल दादा करून ज्याने आपल्या ट्रॉफी सज्जने दिल्या. एवढ्या सगळ्या ट्रॉफी ज्याने आपल्या सज्जन दिले ते आमचे तुम्हाला सर्वांचे शंकर राहुल दादा असतील. त्याच्यासोबत अजून आपण पाहतो सर्व मान्यवर असतील. खरंच कौतुक करावं लागेल मान्यवरांचं. अनिल शेठ असतील, अंकुजी चाळके साहेब असतील, प्रशांतजी मामा असतील, सुरेश भाऊ असतील. खरंच खूप धन्यवाद. वेलकम दादा. त्याचसोबत सज्जने पाहतो आपण लक्ष्मणदादा पवार साहेब असतील. थँक्यू सो मच. 18 चेंडू 35चं समीकरण असेल. मॅचला करूया सुरुवात. मॅच चालू राहायचं पंच. चला गोकुळ संघ लगेच जायचं बॅट्समन. मॅचला करूया सुरुवात. महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो अमृत संघासोबत फाईट करेल. याच्यात जो संघ बाजी मारेल तो अमृत संघासोबत 2 हात करेल. कोणता संघ बाजी मारतो या 18 चेंडू 35चं समीकरण. मॅचला करूया सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी 35चं समीकरण असेल. 35 धावा. मैदानाच्या आतमध्ये सलामी चालले. एका साईडला विजय तर दुसऱ्या साईडला पाहतोय अक्षय, हायड्रो फलंदाज. दोन्ही चाललेत मैदानाच्या आतमध्ये. 5च्या संध्या चॅम्पियन संघ पाहतोय. मान्यवर आले स्टेजला, 4 चांद लागलेत. खरंच मान्यवरांची उपस्थिती आपली ओळख असते. खरंच मान्यवर खूप महत्वाचं असतात. रविशंकर मानकोर संघ तुम्ही देखील वरती साईवरती थांबायचं आहे. रविशंकर मानकोर संघ कुठेही जायचं नाही मित्रांनो. टाळ्या वाजवण्यासाठी प्लीज. मान्यवर आले. खरंच मान्यवर म्हणजे आपल्या स्पर्धेसाठी महत्वाचं पाहतो आपण. एक्सपेक्टर एक चांगली स्पर्धा पाहतो. सेकंडला फलंदाज अक्षय असेल. रविशंकर मानकोर संघ आयोजित मैत्री चषक, मैत्रीपूर्ण चषक. मैत्रीपूर्ण काय असतं, मैत्री काय असते ना मित्रांनो, ते या चषकामधून दाखवले जाते. मैत्री चषक 2026 ची दमदार स्पर्धा. पर्व पहिलं एक चांगली स्पर्धा पाहतोय आपण. मैत्री चषक खरंच एक चांगली स्पर्धा. आज मान्यवर आले, 4 चांद लागले या स्टेजला. मान्यवरांच्या उपस्थिती हीच खरी आपली ओळख असते मित्रांनो. स्पॉन्सर लोक आपल्या देवासारखे असतात. ते स्पॉन्सर लोक स्टेजवरती येणं आपली खरंच ओळख असते मित्रांनो. स्पॉन्सर आहेत म्हणून एवढी मोठी टुर्नामेंट आपण ऑर्गनाईज करतो. नवी मुंबई सारख्या ठिकाणी एवढी मोठी टुर्नामेंट आपण गावावरून येतो. गावचं क्रिकेट, त्याच्यानंतर नवी मुंबईचं क्रिकेट. खरंच कौतुक करावं लागेल सर्व मान्यवरांचं. थँक्यू सो मच. 55 ग्रीन सिग्नल. मॅचला करूया सुरुवात. 18 चेंडू 35चं समीकरण. पहिला चेंडू बॅटला ड्रॉस आणि कॅचचा कॉल. हो 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 कॅच पकडले भरत बाबर. काय कॅच पकडतो यार. क्वालिटी ब्रँड. पहिला चेंडू होतो फलंदाज अक्षय. बॅक टू द डगआउट. पहिला चेंडू होतो, धक्का लागतो. वेगाचा बादशाह तुषारला पाहतोय आपण. खरंच आटोली गावामध्ये एक वेगाचा बादशाह, आटोली एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळख दिली, तुषार बाबरला पाहतोय. पहिल्या चेंडू होते ते विकेट. डकच्या स्वरूपात अक्षयला परतावं लागेल. तुषार बाबर मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू टाकत असताना विकेट घेतोय. क्वालिटी क्रिकेट, ब्रँड क्रिकेट दाखवतोय आज आटोली संघ. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला सजवलं तर एक क्षेत्ररक्षण मिड ऑफला सजवलं, मिड ऑनला सजवला जातोय. एका साईडला गणेश असेल, दुसऱ्या साईडला पाहतोय आपण रितेश असेल. पहिला चेंडू होते विकेट येते. चला प्लीज फलंदाज निलेश दा थोडं स्पीडअप करा बघा. पहिल्या चेंडूत विकेट आली जाते. महत्वाची मॅच पाहतोय. गोलंदाज पाहतोय तुषारला. वेगाचा बादशाह अटोली एक्सप्रेस. तुषार पाहतोय राईटमध्ये विकेटने आणि निलेश साठी. हो 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 पाहू शकता चेंडू पाहू शकता. मातीचा फुंकारना देऊन फलंदाजाला जातोय. टिका बाउन्सर टाकला जातोय. तुषार आपली आज छाप सोडतोय मैदानाच्या आतमध्ये. वेग दाखवतोय तुषार. खूप दिवस मेहनत करत होते, प्रॅक्टिस करत होते आपले संघ. आज मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि आपली आतिषबाजी दाखवतो. या खरंच बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येत आहेत.
वेगाचा बादशाह तुषारला पाहतो. ओव्हर क्रमांक 2-1 मध्ये पॉवरचे षटक. ओहो, यावेळी जास्त वेगाने दिशा भरकटली जाते. लेग स्टिक जास्त पकडले. या सिटीचा वाईट बॉल. थोडीशी दिशा भरकटली होती. या सिटीचा वाईट बॉल. संघाचा श्री गणेश झालाय. 2 चेंडू 1 धाव. हो, या वेळेला वेगावरती बॅट स्विंग केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये निलेश करतोय एक्सपॅक्टर. पहिला चेंडू शांत, दुसऱ्या चेंडूवरती करतोय अटॅक आणि चेंडू निघून जातोय. बिग 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 षटकार. इट इज अ कडक धावा मिळतील 6 धावफलक जाऊन पोहोचेल 7च्या वरात. 3 चेंडू 7 धावा. पॉवरचे षटक 35चं समीकरण. बॅटिंग करावी लागेल आज गोकुळ संघाला, कारण 5चा संघ चॅम्पियन संघ होता. गोकुळ संघ चांगली बॅटिंग केली होती त्यावेळी. फायनलला निलेशने तोच निलेश पाहतो सेकंडला. तुषार कमबॅक केला जाईल का? 3 चेंडूचा खेळ झालाय. वेगाचा बादशाह तुषारला पाहतोय. कमबॅक करण्यासाठी जाणला जातो तुषार. हो, कमबॅक पहिलंच बोललो होतो. तुषारना कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. कमबॅक होतोय, कमबॅक केला जातोय. थँक्यू सो मच. मान्यवर आले. खरंच 4 छान लागले. 4 चेंडू खेळ झालाय. 2 to go. महत्वाचे 2 चेंडू. निलेश ऑन स्ट्राईक. हो, यावेळी फटका बसलाय. तिथे प्रथम असेल. हो, पकडली जाते झेल. 1 तेरी ते 1 मेरी. 30 शेर ते माई 6वा शेर आणि इथे निलेशला खेळ केलाय टंपोस्टार. निलेशला केलाय डावगावचा रास्ता. 5व्या चेंडूवरती विकेट. बॅक टू डगआउट फलंदाज निलेश. मोठा फलंदाजाला अडकवलं जाते. अर्थातच निलेशला लागतो डगआउटचा रास्ता. बॅक टू डगआउट फलंदाज निलेश. 5व्या चेंडूवरती कमबॅक केलाय. तुषारला म्हणलं जातं की तुषार वेगाचा बादशाह कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. तोच तुषारने आता कमबॅक केलाय. खरंच कमबॅक केला. मॅचला पाहतोय. एक मैत्रीचे शोक मान्यवर पाहतोय. खरंच मान्यवर आले. आज स्पर्धेला 4 छान लागले. एवढी मोठी स्पर्धा चमचेच्या ट्रॉफी स्पॉन्सर बाय ट्रॉफी ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केले. अर्थातच कदमवाडी गावचे राहुल दादा कदम असतील. खरंच मनाच्या अंतर्गत धन्यवाद दादा, ज्यांनी आपल्या ट्रॉफी सौजन्य केले. खरंच थँक्यू सो मच. त्याची संपूर्ण टीम असेल, आपले राहुल दादा असतील, संपूर्ण संजय दादा पवार साहेब असतील. खरंच थँक्यू सो मच. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 to go. सगळ्याला फलंदाज पाहतोय आपण. अभिला शेवटचा 1 चेंडू. डावा झाले फक्त 7. 1 चेंडू महत्वाचा असेल तुषारचा. टप्पा अचूक टाकावा लागेल. महत्वाचा 1 चेंडू. ओहो, फटका निघून जातोय. रिकाम्या जागा भरा. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतो सीमा रेषेची भेट. चेंडू निघून चाललाय. 4 चौकार. पहिल्या षटकाचे होते समाप्ती आणि धावफलक जाऊन बसतो वेगाने. 11 धावा. खरंच धावा पहिल्या षटकामध्ये 11 झाले. दोन्ही संघ हार मानाच्या दिशेने नाही, दोन्ही संघ जिंकायच्या दिशेने असतील. दोन्ही संघ बला 35 धावांचं लक्ष. धावा झाले 11. विजय अजून मैदानाच्या आतमध्ये उभा असेल. संघाचा एक्सपेक्टर खेळाडू विजयला पाहतो. तो 9 सेकंडला अभि असेल. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचे 12 चेंडू. समीकरण आपल्याला पोहोचवलं जाईल. 12 चेंडू 24चं समीकरण. नो डाऊट चांगली स्पर्धा पाहतोय. मैत्री चषक राहुल ठाकरे मानपूर संघ आयोजित मैत्री चषक. मैत्री काय असते मित्रांनो, या स्पर्धेतून शिकवलं जाते. कारण आज या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला गावाला गाव, मैत्रीला मैत्री, घराला घर दिलं. खरंच माणुसकी जोडली या क्रिकेटच्या माध्यमातून. तर क्रिकेट बोलवत असेल तर खरंच जावा. एखादी मुलगी सोडून जाऊ शकते, पण तुम्हाला क्रिकेट आयुष्यात कधीही सोडून जाणार नाही. म्हणून क्रिकेट बोलवत असेल ना तर नक्की जावा मित्रांनो. खरंच सांगतोय, क्रिकेट हा खेळ खरंच चांगला खेळ आहे. जाऊया मॅचची दुसरी. 12 चेंडू 24चं समीकरण. महत्वाची मॅच. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज पाहतोय अटोलीचा बुमरा. रितेश बाबरला पाहतोय, ज्याने बॅटिंग केली दमदार. आता थोडीशी गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू 24चं समीकरण. ओव्हर क्रमांक 3 मध्ये रितेश पाहतोय. बुमरा ऍक्शनने गोलंदाजी करतो. हा गोलंदाज रितेशला पाहतोय. स्वतःच्या फॉलो तुम्ही पहिलं षटक. सेकंडला फलंदाज हार्ड फलंदाज. 5च्या संधीचा मालिकावीर विजयला पाहतोय. महत्वाचे 6 चेंडू रितेशचे असतील. 12-24चं समीकरण. अटोली संघ खूप मेहनत घेतो. अटोली वॉरियर संघ खूप मेहनत असते. या संघाची प्रॅक्टिस खूप करतो. 12 चेंडू 24चं समीकरण. बुमरा स्टाईलने हा गोलंदाजी करतोय रितेश.
पहिला चेंडू. हो पहिला चेंडू अंगावरती टाकला. पंच आपले होत आहेत, अंगाला लागला नाही. या सिटीचा व्हाईट बॉल. लेग स्टिक पकडली. व्हाईट प्लस 1 तब्बल 2 धावा. अशा चुका करून चालणार नाही. ह्या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. नक्कीच आपल्याला विकेट किपर नामदेव पाहतोय, थोडासा अंगाला लागला असा चेंडू सांगितला जातोय. येतो व्हाईट चेंडू. व्हाईट प्लस 1 तब्बल 2 धावा. चला स्पीडअप करा प्लीज नामदेव, स्पीडअप करायचंय. वेलकम मान्यवर सर्वांचे सहर्ष स्वागत करतो, सुस्वागतम सर्व मान्यवर पाहतो आज आपण या स्टेजवरती. आपण स्टेजवरती सर्व मान्यवरांची उपस्थिती पाहतो. खरंच चांगलं वाटतंय की आज मान्यवर आले, आज स्टेजला 4 चांद लागले. खरंच वेलकम, सहर्ष स्वागत. पहिला चेंडू व्हाईट प्लस 1 तब्बल 2 धावा झाले 13. हो यावेळी थोडासा ऑन साईडला फटका खेळून गेला. चेंडू निघून जातोय काय? चेंडू निघून चालला फक्त सिंगल एका धावेसाठी. आडव्या बॅटने खेळायचा होता. सिंगल 1 धाव. विजयला माहिती आहे चांगलं क्रिकेट, शांतीचं क्रिकेट खेळावं लागेल. संतोषचं क्रिकेट खेळल्याशिवाय काही होत नाही. क्रिकेटमध्ये ना आपली मेहनत दाखवावी लागते, असतीच मेहनत करावी लागेल. गोकुळ संघाला आपले बलाढ्य आपला संघ काय असतं ते करून दाखवावं लागेल. पहिला चेंडू होते, सिंगल येते. धावा झाले 14-14. महत्वाचे 5 चेंडू सॅकेला फलंदाज पाहतो विजयला. एक हार्ड फलंदाज विजय पाहतो. बाउन्सरचा उपयोग केला जातो. विजयला फसवला जातो आणि दिली जाते फक्त सिंगल 1 धाव. बाउन्सरचा उपयोग केला विजयने. बॅट स्विंग केली, बॅटची कडा. सिंगल 1 धाव. एका धावेने आपल्या टीमला काही होणार नाही. एक धाव चालू शकते. षटकार चौकार थोडेसे थांबवावे लागतील. 2 चेंडू झाले. धावफलक 1 ने पुढे ढकलते, जाऊन बसते 15 धावा. आज ग्रामीण क्रिकेट वरच्या लेवलला जाते. आज एक ग्रामीण क्रिकेट आपण 11 खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो, आपल्या आईच्या नावासाठी खेळत असतो, आपल्या देवाच्या नावासाठी खेळत असतो. नवीन जर्सी, नवीन वर्षाला सुरुवात झाली. संपूर्ण टीम्सला एवढंच सांगेल, खरंच जे हरलं ते सोडून जावा. आता नवीन काय करायचं त्याच्याकडे लक्ष द्या. गेलेले दिवस विसरून जावा. आता काय आपल्याला करावं, आपल्या टीमसाठी काही करायचं नाही त्याच्यावरती लक्ष द्या. झालेल्या गोष्टी जास्त टेन्शन नाही घ्यायचं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जर होत असते तर जिंकला तरी चांगलं राहायचं, हरला तरी चांगलंच राहायचं. हो यावेळी आडव्या बॅटने चांगल्या करून क्षेत्र असेल तिथे 1 बाउन्स गॅदर केला जातो, फेकी केली जाते. तोवर फक्त सिंगल 1 धाव. एकच धाव पाहतो आपण. चौथे चेंडू होते सिंगल 1. तिसरे चेंडू होते 1 सिंगल धाव. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाले 16 धावा झाले. चेंडू झाले 3. महत्वाचे 3 चेंडू रितेशच्या गोलंदाजीमधील. बुमरा ऍक्शनने गोलंदाजी करताना पाहतो. एक नवा ऍक्शन पाहतो रितेशची. बुमरा ऍक्शन पाहतो रितेश कडून. महत्वाचे 4था चेंडू. हो या वेळेला अंगावरती टाकला होता, अंगावरती आदळ आणि लेग बाईटच्या स्वरूपात 1 सिंगल धाव. यष्टीरक्षकाला थोडंसं चलाकी करावी लागेल, चेंडू वाढवावा लागेल. एक धाव महत्वाची असते मित्रांनो. वोटिंगचं सीझन आहे, 1 वोट महत्वाचं असतं ना, तसं क्रिकेटमध्ये 1 धाव खूप महत्वाची असते. आता वोटिंगचा दिवस, 1 धाव महत्वाची असते, 1 वोट खूप महत्वाचं असतं. म्हणून एका धावेला महत्व द्यावं लागेल मित्रांनो. 1 सिंगल, 1 ने धावफलक जाऊन पोहोचते 17 धावा. 2 to go. महत्वाचे 2 चेंडू. सेकंडला विजय. यावेळी हलक्या हाताने खोदून काढला. ब्लॉकर होता, खोदून काढला जातो. सागर होता, सागर थोडासा फंबल होतोय. फंबल झाला, फंबलला माफी नाही. फंबल झाला त्याच्यानंतर तब्बल 2 धावा पूर्ण केल्या जातात. 1 छोटी धाव. अशा चुका करून चालणार नाही. 1 धाव रोखावी लागेल. 5वा चेंडू होते तर 2 आणि 2 ने धावफलक जाऊन पोहोचते 19 धावा. आता समीकरण असेल ते म्हणजे फक्त एका चेंडूचा खेळ बाकी असेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये 1 चेंडू चांगला टाकावा लागेल रितेशला. गोलंदाजी चांगली करावी लागेल, अचूक टप्पा ठेवावा लागेल जर मॅच मध्ये राहायचं असेल ना. 1 महत्वाचा चेंडू. सेकंडला फलंदाज पाहतो विजय. सेकंडला फलंदाज पाहतोय आपण अभि. चांगली बॅटिंग करतो हा फलंदाज, तोच पाहतोय. अभिला पाहिलं जातोय. महत्वाचा 1 चेंडू, अचूक टप्पा महत्वाचा असेल रितेशसाठी. टप्पा चुकला, कार्यक्रम चुकला. चेंडू निघून जातोय. रिकाम्या जागा बरा. चेंडू निघून चाललाय. 4 चौकार. मी पहिलेच बोललो होतो, टप्पा चुकला, कार्यक्रम केला. अभिने टप्पा पाहिला आणि त्याच्यावरती शॉट खेळून गेला. या सिटीचा चौकार, 4 धावा. बड्डे बॉय पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. अभिला खरंच आज त्याचा बड्डे असेल, बॅटिंग करावी लागेल. आज त्याचा बड्डे पाहतो. 6 चेंडूचा खेळ असेल. धावा झालेत 22 धावा झालेत. 22 धावा झालेत. 12 चेंडूचा खेळ झाले. धावा झालेत 22
आता समीकरण आपल्याकडे पोहोचले होते. 6 चेंडूचं समीकरण असेल. 6 चेंडू 13चं समीकरण. 6 चेंडू 13 धावा. चला स्पीडअप घ्या प्लीज आटोली संघ. ओके नो डाऊट थोडीशी लिहिण्यात चुकी होते. 23 झालेत. 6 चेंडू 12चं समीकरण असेल. 23 झालेत. 6 चेंडू 12चं समीकरण आपल्यापर्यंत पोहोचले होते. महत्वाचे 6 चेंडू 12चं समीकरण. कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली जाईल? महत्वाचा एक्सपेक्टर खेळाडू संदीप यादवच्या हातात दिली जाते गोलंदाजी. महत्वाचा गोलंदाज. 6 चेंडू 12चं समीकरण. मॅच होते हाय व्होल्टेज. 4 मैत्री चषक 2026 ची स्पर्धा पाहूया. 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. येऊया मॅचला करूया सुरुवात. पहिला चेंडू सगळ्याला फलंदाज विजय. ओहो पहिलाच बॅटच्या स्लॉट मध्ये होता. बॅट स्विंग केली. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. यासाठीचा डॉट बॉल. मॅच बनू शकते. मॅच होऊ शकते. मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल आपल्या टीमला. विजय देखील कमी नाही पण आपण देखील कोणापेक्षा कमी आहे दाखवावं लागेल आपल्या संघाला. पहिला चेंडू येतो डॉट. महत्वाचे 5 चेंडू. ओहो यावेळी देखील अंगावरती एक चिकी धाव. एक छोटी धाव. असे सिंगल धाव. लेग बायचे एक धाव. काय गोलंदाजी करतोय. और क्रमांक 3 मध्ये गोलंदाज संदीप आला आणि संदीप छा गया. पहिले 2 चेंडू चांगले हात आहेत. नक्कीच धाव फलक जाऊन पोहोचले आपण विचार केला तर. 24 घरात 24 झाल्यात. आता समीकरण बदलले. 3 चेंडू 11 4 चेंडू 11 धावांचं. महत्वाचे 4 चेंडू. मॅच मध्ये कमबॅक झाला. मॅच मध्ये कमबॅक करून दिला. बड्डे बॉय सेकंडला असेल. अभिला पाहतो. आज बड्डे असेल. बॅटिंग करावी लागेल. महत्वाचे चला स्पीडअप करा प्लीज. विजय आता थोडा स्पीडअप करा. विजय आणि अभि. चेंडू झाले 2 धावा झालेत. 24 24 झाल्या. अजून 11चं समीकरण असेल. नो डाऊट इथं आपला टेल्समॅन असेल. विजय दादा टेल्समॅन आहे आपला. काढली की 11-12. पहिल्या ओव्हरीत 11. दुसऱ्या ओव्हरीत 12. नक्कीच विजय नो डाऊट आपल्या टेल्समॅन असल्यावर थोडं सहकार्य करा. खूप विलंब झाला टुर्नामेंटला दादा. थोडं सहकार्य करा. मान्यवर देखील उपस्थित पाहतोय आपण. 4 चेंडू 11चं समीकरण. चांगली स्पर्धा पाहतोय. चला नामदेव थोडं स्पीडअप करा मित्रा. 4 चेंडू 11चं समीकरण. सकेला फलंदाज बड्डे बॉय अभिला पाहतोय. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. दोन्ही संघ थोडासा घाम फुटला जातोय. दुपारचं सत्र उन्हामध्ये घाम आणि या मॅचचा देखील घाम आला जातोय. महत्वाची मॅच. 4 चेंडू 11 धावा. एक डॉट चेंडू. थोडासा दबाव वाढवेल गोकुळ संघाचा. एक चांगला फटका. परत आटोली संघावरती दबाव. काय होतंय काय बिघडतंय. चला स्पीडअप करा. तिसरा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा संदीप तयार. ओहो यावेळी फटका बसला. ही कॅच महत्वाची असेल. ही कॅच पकडावी लागेल. हो हो ही चुकी. धडकला आणि त्याच्यानंतर ह्या 2 छोट्या धावा. अशा चुका करून चालणार नाही. पकडा कॅचेस आणि जिंका मॅचेस म्हटलं जातं ना. कॅच झाली ड्रॉप आणि त्याच्यानंतर ह्या 2 धावा मागात पडू शकतात आपल्या टीमला. चुकी झाली. चुकीला माफी नाही. कॅच सुटली. आधीची कॅच ड्रॉप. आता मॅच मध्ये आले ट्विस्ट. 3 चेंडू 9 धावा. एक मोठा फटका. एक डॉट चेंडू. मॅच फिरू शकते आपली टीम. एका साईडला गोकुळ टीम. हाय व्होल्टेज मुकाबला. दोन्ही संघ हारण्याची विचार करत नाही. दोन्ही संघ खेळायच्या दिशेने जाते. 3 चेंडू 9चं समीकरण. आडोबात ऑन साईडला चांगला फटका करून क्षेत्राचा असेल. क्षेत्राचं चांगलं क्षेत्र पाहतोय. एकदा वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील चांगली पूर्ण केली जाईल. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. चांगला स्वतः पाहायला मिळाली कडून. 2 धावा. आता समीकरण बदलले. आता समीकरण जाऊन पोहोचले 7च्या घरात. 2 चेंडू 7 धावा. धावा झाले 28. 28 झाल्यात. 28 झाले. महत्वाचे 2 चेंडू 7 धावा. हा चेंडू महत्वाचा असेल. हो चेंडू फसला. ही कॅच सागर असेल. ही कॅच गरजेची असेल.
ओहो 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 सागरने धडक दिली, बाहुबली आला, बाहुबलीने सगळ्यांना धडक दिली आणि मॅच मध्ये धडक घेऊन आलाय. कॅच पकडली जाते, ही कॅच नाही तर ही मॅच घेऊन जातो आपली संघ की काय. आता काय कॅच पकडली सागर बाबा, प्लीज थोडा हवं मित्रा, गणेशला तू उडवलं असतंच खरंच. कॅच पकडलीस मग थोडं सांभाळून मित्रांनो, कॅच चांगली पकडली जाते, ही कॅच नाही तर ही मॅच पकडली जाते. आपली टीम चांगल्याचं चांगलं शतक पाहतो यार, खरंच कौतुक करावं लागेल सागरचं. एवढ्या लांबाने वेगाने पळत गेला, एक रनअप कॅच पाहायला मिळाली आणि विकेटचं पतन. एक चेंडू 7 धावा, महत्वाचा टप्पा चुकला, कार्यक्रम झाला, वाईट चेंडू आला, मॅच मध्ये ट्विस्ट होईल. नक्कीच या बॉल नंतर आपण मान्यवरांचा सत्कार करू. खरंच मान्यवर आज व्यासपीठावरती पाहतोय, खरंच आज सर्व डॅसिंग व्यक्तिमत्व पाहतोय आपण, सर्व मान्यवर पाहतोय, खरंच चांगलं आपण मान्यवर पाहतोय. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. एक चेंडू 7 धावा, मान्यवर आले आणि मॅच थोडीशी हाय व्होल्टेज झाली, मान्यवरांना पाहण्याजोगी मॅच झाली. एक चेंडू 7 धावा, महत्वाची मॅच. एक चुकीचा चेंडू थोडासा मागात पडू शकतो, एक चांगला चेंडू मॅच घेऊन जाईल आपला संघ. एक महत्वाचा चेंडू, संदीपला चांगला टप्पा टाकावा लागेल. टाकेला फलंदाज कॅप्टन कोहली नितीन.